आपण पाहतोय मैदानावर सामना असेल गोल्डन स्टार त्याच्या विपक्ष असेल मुकद्दर संघ। एक मोठी लढत विक्रांत चषक 2026 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। गोलंदाजी मार्ग देतोय प्रतीक शिंदे। स्ट्राइकर अरबाज, नॉन स्ट्राइकला आहे आलम मुजावर। एक महत्वपूर्ण लढत। गोलंदाज तयार, सामन्याला होते सुरुवात। शिवाजी शिंदेचा मोबाईल जर कोणाकडे असेल तर त्यांनी आणून द्यायचा इथे। शिवाजी शिंदेचा मोबाईल जर कोणाला सापडला असेल ते आणून द्यायचा आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय। दोन धाव फलकावर। या 3 षटकामध्ये मुकद्दर संघाला जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील। बलाढ्य असा गोल्डन स्टार संघ आहे। चेंडू हवे ते अनविकेट परतावा लागेल। येतोय आतिक पटेल। डावकुरा फलंदाज स्ट्राइक घेतोय। गोलंदाजी मार्कवर आहे प्रतीक शिंदे। भिरकावून दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे बंधू त्याच्या डोक्यावरनं षटकार। 8 धावा फलकावर। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। शिवाजी शिंदे यांचा मोबाईल जर कोणाला सापडला असेल तर त्यांनी आणून द्यायचा आहे। काही वेळापूर्वी तिथे जे बैठक ठिकाण आहे तिथे तो मोबाईल ठेवला होता। तिथे बसणाऱ्यांपैकी कोणाकडे जर तो मोबाईल असेल तर त्यांनी आणून द्यायचा आहे। नाही तर फोन उचला। फोन लावल्यानंतर रिंग जाते परंतु ज्याच्याकडे मोबाईल आहे तो फोन उचलत नाहीये।
हर्ष पटेल आलाय. गोलंदाजी मार्क देतोय वैभव. चला फास्ट घ्या. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, पण तो चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू लँड झाला. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावर आहे. एक मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न निश्चित केला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चिकडा चांगला प्रयत्न केला. 10 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पेटक शॉट मारण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक शिंदे. हिट विकेट. यस. सोहेल आला. नवीन फलंदाज आलाय सोहेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फेकून दिला चेंडूला. बिग 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 षटकार. बराच उशीर विश्रांती घेतल्यानंतर सोहेलच्या बॅटीतून आलेला हा षटकार हा नगरसेवक बँडचा षटकार आहे. 16 धावा धावफलकावर. शेर चाहे जितना घायल हो जाए मगर वो दहाड़ना नहीं छोड़ता.
पुन्हा एकदा उंचावर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि बारा चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावा लागल्या 17 धावा. चला फास्ट घ्या पंच अनिकेत. गोलंदाजी मार्कवर येतो विशाल. वैभव विशाल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फेकून दिलं चेंडूला, षटकार. अजूनही शेर जिंदा है. जख्मी शेर की दहाड़ने से ज्यादा उसकी सांसें लेना बहुत खतरनाक होती है. जंगल में चुनाव नहीं होते मेरे दोस्त. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 23 धावा. शेवटच्या षटकावर हल्ला चढवतोय का? पुन्हा एकदा त्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात स्पर्श करून निघून गेलाय आणि विजय पार्टी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. या षटकारासाठी सलग 2 षटकार आलेत. तिसरा षटकार येणार का? हे क्रिकेटच्या खेळाचं आहे. आपण म्हणतो सरावात असलं पाहिजे आणि सोहेल महापुळे तर सराव देखील करत नाहीये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अजूनही षटकातील काहीशा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट. थोडीशी ताकद कमी पडली. एकोणतीस धावा धावफलकावर. या 3 षटकाराने धावसंख्या अगदी वेगाने पुढे गेली. सैफ आला नवीन फलंदाज. वैयक्तिक 19 धावांवर बाद झालाय तो सोहेल. एक दुवादार फलंदाजीच नाही म्हणता येणार तर धाव फलक त्यांनी पुढे नेलाय. अलाउन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे अशी स्थिती आहे. क्षेत्ररक्षण करा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉस्टॉक एंडला नेमकं होणार काय? अगदी वेगाने 2 धावा आल्यात. 31 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय आणि या चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. लांब लांब आणि षटकार. 37 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील 38 धावा. चला फास्ट घ्या. चला फास्ट घ्या. तीस धावांचा पाठलाग करावा लागेल तो गोल्डन स्टार संघाला.
यानंतर होणारा सामना अजय 11 अजय 11 ए आणि त्याच्या विरोधात असेल केसीएस संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. चला पंच, गोल्डन स्टार संघ आपली पहिली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांचा पाठलाग. गोल्डन स्टार संघाची पहिली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. स्ट्राइक वर अक्षय, नॉन स्ट्राइकला प्रतीक शिंदे, गोलंदाजी मार्क वर अधिक पटेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. मुकद्दर संघाच्या 2 खेळाडूंनी मात्र निर्णायक फलंदाजी केली. ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला मात्र त्यांची फलंदाजी झाली. चला स्पीडअप घ्या, अजून 2 सामने खेळवायचे. सूर्यनारायण अजून अस्ताला जायला वेळ आहे. असे चांगला चेंडू, बाहेर जाणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली. एकच धाव मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवे ते फटका फसलाय आणि गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. प्रतीकला मात्र परतावा लागेल. आल्या पावली माघारी. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विकेट दिले त्याने. केसीएस संघचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. चला गोल्डन स्टार फास्ट. नवीन फलंदाज येतो वैभव. चला पंच फास्ट घ्या, फार वेळ होतोय. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत कारण सलग 2 गडी तंबूच्या आश्रयाला धाडलेत आणि गोलंदाज मात्र आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. नवीन फलंदाजाला आशिष. 2 बंधू. नवीन फलंदाज आलाय आशिष आणि गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्र चेंडूच्या मागे जाणार शर्यत मात्र जिंकणार तो चेंडू 4 धावा 5 धावा धावफलकावर लागल्यात 5 धावा धावफलकावर आहेत अजय लन संघाने नाणेफेक जिंकले गोलंदाजी स्वीकारले सामना असेल केसीएस त्याच्या विरोधात अजय लन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 5 चेंडू फेकले गेले आणि फक्त 5 धावा धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज चेंडूला आपटण्याचा प्रयत्न नोमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्रात चेंडूच्या मागे जाणार तो 4 धावा खेळ झाला धावसंख्या धावफलकावर लागली 9 धावा दोन्ही संघांसाठी आम्ही निश्चित सांगूया मुफीज गोलंदाजी मार्कवर येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा दुसरा षटक मार्गस्थ होतोय 12 चेंडू आणि विजयासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज उलटा चेंडू तो पण तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही प्रत्येक चेंडू दरम्यान मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो निश्चित संघ युवा गोलंदाज आहे मुफीज गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला चेंडू आला होता कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक आहे तिथे पण तो त्याच्या आवाकाच्या बाहेर आउटफील्ड फास्ट आहे 4 धावा येतात या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 14 धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भिरकावून दिलं चेंडूला बिग 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 षटकार वीस धावा धावफलकावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज चांगला चेंडू कमबॅक करतो गोलंदाज मुफीज गोलंदाजी मार्कवर आहे एक चेंडूचा समाचार निश्चित घेतला असेल पण तो दुसऱ्या चेंडूवर थांबवण्याचं काम मात्र निश्चित केलंय पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता
7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. सलग 3 चेंडू डॉट. आणि ज्या गोलंदाजाने मुफीजने जी शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू डॉट टाकले त्याबद्दल सर सुनील शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मुफीजला 200 रुपयाचं पारितोषिक आहे नगरसेवक सर शिवाजी सुनील शिंदे यांच्याकडून. पंच बाद आहे. तुमचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला नाही. सहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. अक्षय स्ट्राइक वर आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. सोहेलने मारलेले 3 षटकार किती मागात पडणार गोल्डन स्टार संघाला. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल पकडण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला नाहीये. प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठीच मी दोन्ही संघांसाठी सांगेल कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा, शेवट असावा पण तो शेवट नसावा. कादंबरीच्या प्रत्येक पानावर तुझ्या नावातील त्या शब्दांना कधी पूर्ण विराम नसावा. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सामना मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आलम गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला चेंडू आला. कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. शेतशक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. ही धोक्याची घंटा. रिजवान कडून चेंडू सुटलाय आणि ही विकेट. चार चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. चांगला चेंडू. शेतशक आहे तिथे. लढता लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो तरी त्याची मला खंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल. शांत राहिला मी काही संत नाही. असाच काहीसा इशारा देतो मुकद्दर संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. असे चांगला चेंडू. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. चांगली गोलंदाजी करतो आलम मुजावर. आपल्या संघासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चुकते. पंच 2 धावा आल्या. 2 यस. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. पस्तीस टक्के. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हा सामना, हा चेंडू निर्णायक आहे.
आणि षटकार. आणि सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. गोलंदाज तयार. आणि 4 धावा. आणि हा सुपर ओव्हर मध्ये गेला. चला बॅटिंग करायची. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून दुपारपर्यंत वातावरण फार चांगलं असतंय, पण सायंकाळच्या सत्रामध्ये आयोजकांना का डिप्रेशन मध्ये जावं लागतं हेच नेमकं कळत नाहीये. एवढी चांगली गोलंदाजी केलेला असताना क्षेत्ररक्षकाने चेंडूला फक्त जरी अडवलं असतं तर सामना मुकद्दर संघाच्या खिशात गेला असता, परंतु नाही. चला अनिकेत, जीत सुपर ओव्हर आहे. चला फास्ट.